हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। मी आहे कविता। तर खूप खूप स्वागत आहे सगळ्या मैत्रिणींचं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो ब्लाऊज आहे विदाऊट अस्तर आणि कटोरी ब्लाऊज हे दोन्हीचे आपण कटिंग पाहणार आहोत आणि सगळे मापे मी व्हॉइस ओव्हर करून सांगितलेलं आहे, लक्षपूर्वक ऐका। तर हा जो ब्लाऊज आहे त्याचे ते मी 13 उंची ठेवलेली आहे आणि 40 साईजचा ब्लाऊज आहे मैत्रिणींनो। तर ह्याची पूर्ण कटिंग मी तुम्हाला दाखवत आहे। ड्रॉफ्टिंग मी केलेली आहे इथे बॅकची, ते तुम्हाला मी समजवत आहे। इथे मी स्लीव ठेवलेली आहे मी 5 इंच, तर 6 7 6.5 घेऊ शकता। विदाऊट अस्तर म्हटलं तर 1 इंच आपल्याला फोल्ड करण्यासाठी लागत असते। कंबर आहे 8 इंच आणि छाती आहे 10 इंच, कंबर 8.5 इंच। हे सगळे मापे आपण व्यवस्थित घ्यायचे आहेत। चौथा भाग तयार करायचा आहे आपल्याला। आता मागचा जो गळा आहे मी इथं 9 इंच घेतलेला आहे, मीडियम आहे गळा तो। तर अशा पद्धतीने ड्रॉफ्टिंग माझी इथे झालेली आहे। तुम्हाला मी मापे समजवत आहे सगळे। तर इथे तुम्हाला समजलं असेल मी इथं कटिंग करत आहे। इथे मी शोल्डर 5.5 घेतला होता, मुंढा 5.5 घेतला होता, ठीक आहे। तर हा 40 साईजचा ब्लाऊज आहे, तरी पण मी कमी घेतलेला आहे शोल्डर, कारण की तो शोल्डर गळत आहे त्यामुळं, ठीक आहे। तर इथे मी कटिंग करून घेतलेली आहे बॅकची, आणि बॅकची कटिंग केल्यानंतर मी फ्रंटसाठी इथं ठेवत आहे। त्यात इथे एक्स्ट्रा कपडा आहे 1.5 इंच घेतलेला आहे बरं का। 1.5 इंच कपडा ॲड करायचा आहे। क्रॉसपट्टी जर तुम्हाला इथे काढायची असेल तर, आता इथे क्रॉसपट्टी मला काढायची आहे, तर 1.5 इंच किंवा 2 इंच तुम्ही कपडा इथं ॲड करू शकता, ठीक आहे। आणि डबल आपल्याला इथं विदाऊट अस्तरसाठी डबल क्रॉसपट्टी लागत असते, तर ही डबलसाठी मी दुसरीकडं कपडा मी घेणार आहे। आणि टिचिंग करताना खालीवर ठेवून आपण टिचिंग करायचं, म्हणजे फिनिशिंग येते आपले ह्यासाठी। तर आता इथे स्लीव मी पहिली कट करत आहे, जेणेकरून आपल्याला मापे व्यवस्थित टाकायला काही प्रॉब्लेम नाही। आता हा फक्त 80 सेंटीमीटर कपडा आहे आणि त्याच्यावर मी कटिंग करत आहे 4 टक्स। स्लीव छोटी आहे। तर इथे मी शोल्डर घेतलेला आहे 5.5, तसंच मुंडा 5.5 घेतलेला आहे। आणि ते घेतल्यानंतर बघा आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे। समोरचा जो मुंडा असतो आपला त्याचा शेप देऊन घ्यायचा आहे, अर्धा इंच आतून। पाठीमागच्यापेक्षा आपला अर्धा इंच आतून जाणार आहे। आणि आता इथे बघा क्रॉसपट्टी आपली ह्याच्यामध्येच आपल्याला काढायची आहे। 1.5 इंच कपडा याच्यामध्ये ॲड केलेला आहे खालच्या साईडला, लक्षपूर्वक बघा। सगळं व्हॉइस ओव्हरमध्येच सांगितलेलं आहे मी, ठीक आहे। तर इथे मी टक्स पॉईंट घेत आहे, शोल्डर पट्टी घेत आहे। जसा आपला पुढचा जो गळा आहे तो ड्रॉफ्टिंग करत आहे मी। इथे 6 इंच आहे, तर 6.5 इंच घ्यायचा आहे। गोलाई तुमच्या हिशोबाने खोल किती घ्यायचं आहे तसं तुम्ही तुमच्या हिशोबाने बघायचं आहे। तर इथे मी 6.5 इंच घेतलेला आहे। सरळ सरळ 7 इंच घ्यायचा, 1 इंच प्लस करून टाकायचं, जसं की आपलं खालच्या साईडला गळा आपला पट्टी लावल्यावरती थोडासा कमी होतो, वरच्या साईडला आपण टिचिंग केल्यानंतर किती कमी होतो त्या हिशोबाने तुम्ही घ्यायचं आहे, ठीक आहे। ज्या नवीन ताई शिकत आहे त्यांच्यासाठी तर खूप सोपी पद्धत आहे। इथे छाती घडी टाकून घ्यायची आहे आपली, चौथा भाग तुमचा जो काय असेल तो। आणि इथे बघा आपण हा जो एक्स्ट्रा कपडा आहे ड्रॉफ्टिंग केलेले आहे तो आपण कट करणार आहोत। सगळीकडनं सारखं आपण व्यवस्थित ड्रॉफ्टिंग जी केलेली आहे तेवढं आपण कपडा इथं गळा वगैरे सगळं कट केलेलं आहे बघा। हा समोरचा गळा आहे तो पण मी इथं कट केलेला आहे। आता आपल्याला मापे टाकायचे आहेत, टक्स पॉईंट टाकायचा आहे आपल्याला आणि क्रॉसपट्टी काढायची आहे। आता आपण टिचिंग तो आपण ॲड केलेला आहे ते। आता इथे बघू शकता तुम्ही टक्स पॉईंट काढत आहे मी। 9.5 वरती टक्स पॉईंट येतो आपला, तर आपण 10 इंच करायचं आहे डायरेक्ट, ठीक आहे। आता इथे मी क्रॉसपट्टीसाठी कपडा बघत आहे व्यवस्थित आहे का, आपलं निघते का म्हणून। इथे बघा टक्स पॉईंट काढलेला आहे 10 इंचावरती। आता बघा इथं आपला समोर जो आपण क्रॉसपट्टीचा भाग असतो तो आपण ड्रॉफ्टिंग करत आहोत। समोरच्या साईडला 4 इंच घेतलेला आहे आणि फिटिंगच्या साईडला 3.5 इंच घेतलेला आहे। क्रॉसपट्टी 40 साईजसाठी मोठी असते थोडीशी, ठीक आहे ना। तर इथे बघा गोल आपला समोरच्या साईडला अर्धा इंचाचा शेप द्यायचा आहे आपल्याला गोल, म्हणजे बसायला खूप छान ब्लाऊज बसतो। मग इथे 4 इंचावरती टक्स घेतलेला आहे मी आणि पॉईंट काढलेला आहे। इथे वरती बघा वरपर्यंत मी 3 इंचचे मार्किंग केलेले आहे, तशीच बगलेतून पण केलेली आहे। म्हणजे सगळी 4 टक्स म्हणजे तर 4 4 टक्स आपण तयार करायचे आहेत, 1.5 इंच गॅप ठेवून करायचे आहेत।
आता 1.5 इंच आतमध्ये गॅप ठेवून आपण इथे पॉईंट दिलेले आहेत आणि आता आपण कट करत आहोत क्रॉसपट्टी. ठीक आहे, ही झाली आपली क्रॉसपट्टी. आता हा विदाऊट अस्तर म्हटलं तर ह्याला अजून एक क्रॉसपट्टी 2 कट करायच्यात, म्हणजे डबल होतात. एक खालून एक वरून ठेवायची आणि टिचिंग करून टाकायची, पलटून टाकायचं डायरेक्ट, म्हणजे फिनिशिंग येते. आणि अस्तरला कसं विदाऊट अस्तरचं ब्लाऊजचं कसं एकच केली तरी पण चालते. आता हा झाला एक ब्लाऊज बरं का. आता दुसरा लगेच करणार आहे मी, आणि कस्टमर आहेत बरं का हे ब्लाऊज. तर हा बघा, हा जो ब्लाऊज आहे ह्याचा शोल्डर मी 6 इंच घेतलेला आहे बरं का. बदल आहे त्या ब्लाऊजमध्ये, ह्या ब्लाऊजमध्ये बदल आहे. तर ह्याचं शोल्डर 6 इंच घेत आहे. आता इथे गोलाई दिलेली आहे. आता तसं आपण 9.5 इंच आपला जो छाती घडी आहे ती टाकून घेतलेली आहे. कंबर फिटिंग टाकलेली आहे. 1 इंच ॲड केलेला आहे. जो तुमचा माप येणार आहे त्याच्यामध्ये 2 इंच कंपल्सरी ॲड करायचं. कशासाठी? फिटिंगसाठी. तर आणि जो तुमचा छातीचा जो माप येतो आपला तो व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. आता इथे टाकून झालेले 9 इंच फिटिंग आलेली आहे, ती टाकून दिलेली आहे. पाठीमागचा जो गळा आहे तो गळा मी इथे मीडियम गळा आहे त्यांचा 8 इंच, तर तो 8 इंचावरती गळा इथं घेतलेला आहे मी. अशा पद्धतीने 8.5 इंचावरती आपण मार्किंग करायची आहे आणि सरळ ड्रॉ करून मी जसा गळा हवा आहे तसा आपण शिवून देणार आहोत. आता इथे 2 इंच मी कंपल्सरी मार्किंग घेत असते, म्हणजे एक्स्ट्रा जो कपडा असतो ब्लाऊजच्या आतून तो मी घेत असते. 1.5 इंच घेतला तरी चालते. 1 इंच म्हटलं तर खूप कमी होतो. आता इथे स्लीवची ड्रॉपिंग चाललेली आहे. इथे स्लीवला ही पण विदाऊट अस्तर आहे, त्यामुळं हिला 2 इंच ॲड करायचे आहे त्याच्यामध्ये. खालच्या साईडला आपण गोल पट्टी मोडतो त्याच्यासाठी आणि टिचिंगसाठी. आता हा त्याच्यामध्ये बघा तो 4 टक्स ब्लाऊज मी असाच कट केलेला आहे मापे टाकून. जसं की आता हे पॅटर्न आहे माझ्याकडं, पेपर पॅटर्न आहे, तर पण मी ते ठेवून कट करत आहे. फक्त समोरची साईड पेपर पॅटर्न आहे तर मी ठेवते पटकन, म्हणजे डबल, म्हणजे कपडा कमी लागतो ना. पण कटोरी तर डबल काढायला लागते आपल्याला, त्यासाठी मी ही वापरत असते. तुम्ही पण वापरा. तर इथे बघा क्रॉसमध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला. आता ही मार्किंग झाली. याला पण आपण मार्किंग व्यवस्थित करून घ्यायचं आहे. जर समज गळा जास्त मोठा हवा तर थोडासा वाढवून घ्यायचा आहे बरं का. इथे बघा मी वाढवला आहे, तसंच तुम्हाला पण वाढवायचं आहे. सगळ्यात पहिलं स्लीव कट करायचे, नंतर कटोरी कट करायची आपल्याला. आता इथे जॉईंट काढलेला आहे आणि ह्या ब्लाऊजला थोडासा जॉईंट लागलेला आहे. आता इथे कपडा खूप कमी आहे आणि ह्याच्यामध्येच आमचा ब्लाऊज होतो असं म्हणतात, पण आहे ना, पायपिंगसाठी कपडा कुठून आणायचा, पाठीमागचं जी पट्टी लावतो आपण त्याच्यासाठी कुठून कपडा आणायचा, ह्याचा काही विचार आहे का? नाही, मग आमचा ब्लाऊज होतो, तुमचा होतो, पण त्यात आम्ही कपडा लावतो ना आतून सगळीकडनं, अशी पण गोष्ट आहे. पण ते कोणी समजवायचं त्यांना? फक्त आमचा तिकडं घालतात, तुम्ही कसं काय असं म्हणता, असा विषय असतो कस्टमर लोकांचं. एक अस्तरचा आहे यांचा आणि एक विदाऊट अस्तर आहे. आणि अस्तरच्या ब्लाऊजचा व्हिडिओ आलेला आहे, तुम्ही बघू शकता. मेहंदी कलरचा आहे ब्लाऊज. आता इथे बघा सगळी व्यवस्थित कटिंग करून आपण, एक्स्ट्रा कपडा ठेवायचा नाही बिलकुल. आता इथे क्रॉसपट्टी काढून घ्यायची आहे, कारण की तिथं फक्त बॅकच आपण कट केलेला आहे आणि कटोरी आहे, त्यामुळं पेपर पॅटर्न ठेवलं होतं. इथे आपण काय करणार आहोत, आता डबलची क्रॉसपट्टी तयार करायची आपल्याला. तर 8 इंच कपडा हवा आहे, 4-4 इंच फोल्ड करायला, म्हणजे त्यातला 10 इंच गेला म्हणजे 3.5 इंचाची आपली पट्टी राहते. तयार आपली क्रॉसपट्टी होते त्याच्यासाठी. आता परत मी बघितलेलं आहे तर झालेली आहे आणि एवढाच कपडा उरलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पायपिंगसाठी कपडा, परत पुढच्या साईडला हुक लूकसाठी कपडा,
मग हे कपडा कुठून आणायचा परत बॅगसाठी. आता मी माझ्याकडे दुसरा होता तो मी यूज केलेला आहे ते. मैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओसाठी कमेंट करा, बेल आयकॉन प्रेस करा. खूप मेहनत लागते, लाईक सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो. चला बाय. आता हे जे ब्लाऊज आहेत तर टिचिंग करते, दुसरा एक आहे ते पण मी कट करून घेते, कारण की 2 ब्लाऊज मी दाखवलेला आहे कटिंगमध्ये. आता हा तिसरा घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. तरच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मैत्रिणींनो. ही मोठ्या साईजचं ब्लाऊज आहे आणि हा अस्तर आहे बरं का. अस्तरवरती मी कटिंग करत आहे, तर ब्लाऊज येणार आहे टिचिंगचा. व्हिडिओ नक्की बघा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो. चला बाय बाय.